या मम्माला बच्चा बस बस बस. गाईज इकडे बघा, ही जी नको किती मोठी झालेली आहे. हे बघा आपला तेल बी गरम झालाय. गाईज चला, सकाळच्या वाजलेल्या आहेत 6 वाजलेले आहेत. 6 वाजता जीविकाला रेडी केलेली आहे मी. जीविका इकडे बघ. 6 वाजता चालीस ना शाळेत. 7ची शाळा आहे जीविकाची. आणि जीविका रेडी झालेली आहे, पप्पांची बरोबर चाललेली आहे ती. चला मी आता जरा वर्कआउटची जरा तयारी करते. तू का लवकर उठलास? हा, तुझी शाळा आहे लवकर? तिची आहे ना? हे बघा टीव्ही बघते. जीविका जा चल. जीविका चालली पप्पांच्या बरोबर. आमचे हे चाललेले तिला सोडवायला. पिल्या दीदी चालली. जीविका हिला ताटा कर. सकाळपासून तसवून ठेवलीस. दीदी चालली. पप्पा चालले. जा बघा. ओ हिला बसवा हो नीट व्यवस्थित गाडीमध्ये. थंडी लागते. चला गाईज, मस्त की ऑपरेश बनवलेले आहे. आज मस्त छानपैकी असा वर्कआउट करू. काल तर उठलोच नव्हतं म्हणून आज जरा मस्तपैकी करते. आणि इकडे बघा बाबूनी सकाळूच टी व्ही लावलेली आहे. टी व्ही बंद करते ना जरा. आता वर्कआउट चालू होईल 7 वाजता कंप्लीट चालू होते वर्कआउट. हे टी व्ही बंद कर चल आणि तू दरवाजा लावून घे. आंघोळ करतो जा, मग आंघोळ कर. चला आज जीविका बी गेली, जीविकाचे पप्पा बी गेले आणि मी वर्कआउट करते आणि लगेच फ्रेश होते. हे बघा क्यूटी माझी खूप शांत आहे, लय शांत आहे. असे शांत असे बसले. हिचा टेन्शनच नाही. ती बारकी ना खूप मस्ती करते, पण ही नाही मस्ती करते, एकदम शांत आहे. हिला काय बोलू ना तेवढा समजते. पण बारकी खूप डेंजर म्हणजे खूप डेंजर. चला गाईज जरा आता वर्कआउट करून घेते. गाईज इकडे बघा कसला घाम मला फुटला डेंजर वर्कआउट करताना. कसला घाम लागलेला आहे. आता त्यांचं सेशन ऐकायचं. वर्कआउट आपलं झालेलं आहे. चला आता जरा सेशन ऐकते. गाईज लगेच तुम्हाला भेटते मी. गाईज आज क्यूटीचे मस्त नखं काढायचे आहे. का सांगू, तिची आज आंघोळ करायची आहे. त्याच्यामुळं तिची आज नखं काढतं. इकडं बघा येडी होते. बस लवकर बस खाली बस. या माझा बच्चा, या मम्माचा बच्चा बस बस बस. गाईज इकडे बघा, ही जी नको किती मोठी झालेली आहे. तर सांगू मग ती अशी करते, मग तिची नको ते रुकतात एकदम. आज हिची नको व्यवस्थित काढते. पिल्या का सांगू, पाणी ठेवलेलं आहे हिला गरम. पहिला मस्त हिची छानपैकी आज का सांगू, ही खूप वजन आहे. पहिलं काय नव्हतं वाटत, आता खूप त्रास होते आंघोळ करायला हिची. ए बाबू हिला तोंड पकड हिचा. पकड तोंड पकड, असा पकड. आणि हे सेफ करायचे. हे सेफ ही बघा करता येतच नाही. बाबू सोड. उठ लवकर या. नख काढायला या लवकर. नखच काढत नाही. बस बाबू काठ्यात नाही कापला, काढूनच देई नाही. गाईस नकच काढून देत नाही. माझ्या पोट मग काढून दे माझ्या पिली. नक काढते नक. गाईस एक हाताची काढली. बस मला भीती वाटते हिची नख काढायला. का सांगू, एकदा रक्त आलेलं.
धरीचा तोंड धर. पप्पा येते. गाईज नख कटिंग केली बघा. आता याची गप्पा बस. आता आपण याच्यामध्ये सेट करून घेऊ. या ऐकतच नाही, बिलकुल ऐकत नाही. चल आंघोळीला चल 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 चला चला. काय दादा आज तिची आंघोळ करू. आज मी तुम्हाला दाखवते क्युटीची माझी आंघोळ करते. गाईज चला हे बघा क्युटीला आम्ही घेऊन आलो बाथरूम मध्ये. चल 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 आंघोळीला चल या. चल या बघितला बस. काय हिला प्यास लागली. दरवाजा नको बंद करू दे. साईड हो ना तू. माझी जॉगिंगचा शॅम्पू संपलेला आहे. आता ही जी आंघोळ करते मी एकदम मस्त आवडली. बस या या माझा पिलो या माझा पिलो. गप 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 या शेवटी बस 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 बस. बाबू कैची बाथरूम जवळ कैची आहे. याचं किचन जवळ काही. बस बस बस. कैची आणि कैची शॅम्पू कटिंग करायला. बस 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 बस. जा 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 जा. आंघोळ करताना किती त्रास देते, जाम त्रास देते. म्हणजे मला लय भीती वाटते हिची आंघोळ करायला. हे बघा बस. आज किती दिवस हिची आंघोळ करायची होती. ती बारकी आंघोळ करून देते, ही आंघोळच बिलकुल करून देई नाही. बस या माझा बच्चा. पाय जरा घासते बघा. पायीचे घाण झालेत जरा. निराशा अजून मला मागवणार आहे. गाडीने खूप मला दमवली. डेंजर एकदम डेंजर सीन आहे. दमवली होता गप माझा तिला. उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा. गाडी कधी उभी राहिली बघा. उभी राहिली माझी क्युटी. उभी राहिली माझ्या बच्चा उभा राहिला. चला गाईस असं आहे की हे बघा
कशी अंघोळ केली माझ्या पोरीची. चल चल ये. बाबू इकडे बघा, हिचं काम बघा, कसा बघा कशी लोळते बघा. का पुसताय मी पुसूनच देई नाही मला. आज माझी ड्युटी मस्त स्वच्छ झाली बघा, किती लोलते. या मा पिल्या झोप झोप याच्यावर झोप 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 माझा पिल्या झोप तुझं झोप झोप. असं आहे की एकदम फ्रेश झालेलं आहे आणि आता आपण लागू कामाला. काही नाही काम झाला तर तुम्ही बघितले की एवढीचे अंघोळसुद्धा केलेले आहे आणि बाबू मगाचपासून बोलते मला पास्ता बनव पास्ता बनव. तर चला आता त्याला आपण पास्ता बनवू. चला काहीच आणि कंटिन्यू करा. आता बाबूला घेऊन पहिला पास्ता मी उकडायला ठेवते. एक कैची कुठे गेली? जाऊ फुगून समजा. मला एक ना छोटासा हा बघा एक छोटा आणतो. याच्यामध्ये मी पाणी टाकते. बाबा थोडा पाणी आण रे. आता पहिला हा उकडून घेते आणि मग बनवायची सुरुवात करते. याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा आणि टॅमॅटो. ते व्यवस्थित एकदम परतवून घेते आणि हा बघा छानपैकी असता पास्ता असा उकडून घेतलेला आहे. एकदम सुटसुटीत झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पास्ता टाकू. का तुम्ही आपल्याजवळ काहीच नाही आहे, शिमला बी नाही आहे. तुम्ही शिमला मिरची बी टाकू शकता बारीक करून, गाजर. आता काय नाही आपल्याजवळ म्हणून टॅमॅटो आणि कांदाच टाकलेला आहे मी. आता आपण याच्यामध्ये पास्ता मसाला टाकू. हा याच्यामध्ये सर्व काय असतं. माझ्याकडला कमी पडणार आहे. आपला पास्ता झाला आहे जास्त, अजून एक पॅकेट लागणार आहे. टाकू. बाबू इकडे ये. याला जरा डिश मध्ये देते. हे बघा छान झालाय असा सुट्टा सुट्टा. घे बाबू खा. धर पकड. धर चम्मच घे. निधी तुला देऊ ना का? तुला नाही आवडत? घरातून आता सर्व झाडून बिडून काढलेलं आहे. जरा किचन बिचन पुसलेलं आहे. पहिला आपण मच्छी काल दिलेली ढाबोळी ती जरा आपण पाण्यामध्ये ठेवू, कडक झालेली आहे ना. आणि मग लगेच लादी पुसून घेऊ. जरा पाणी ह्याच्यामध्ये टाकून ठेवते. हे जरा नरम होईल ते. लगेच आपण पाणी काढू लादी पुसायला. हा बघा पाणी झालंय जाम बाथरूममध्ये. तर मी लादी पुसते. नाही टाईम होता. चला पटापट लादी पुसून घेते. काहीच लादी बिदी एकदम पुसून झालेली आहे. किचन बिचन एकदम स्वच्छ केलेलं आहे. आता मी पटकन कपडे घेऊन येते. हो कपडे आपले भरपूर आहेत आणि लगेच जेवण करायला घेते. बघा मच्छी ठेवलेली आहे जरा पाण्यामध्ये, तेवढ्यात ती नरम होईल. कडक झालेली आहे, फ्रीजरला ठेवलेली त्याच्यामुळं पटापट मी कपडे धुवून येते. चला काहीच आता आपण मच्छी तोडून घेऊ. असं की नरम झालेले आहे. हे बघा असा लांबचे लांब पटापट मच्छी तोडते. आता आपण ह्याला कटिंग करू. हे बघा कसला पेरीचा आहे. आणि सूर्याला धार सुद्धा नाहीये. सुरी खाली आपल्या कटिंग होते का बाकी सुरीला अशी. हे बघा सुरीला धार आहे पण या कातीला धार नाही. छोटीला धार आहे बघा, मला धारच नाही.
चला बाई, सकाळची मच्छी सर्व अशी धुवलेली आहे. ही रश्श्याला काढलेली आहे आधी आणि याची फ्राय करते. हे असे अख्खे अख्खे ठेवलेले आहेत फ्राय करायला. बघा मस्तपैकी फ्राय करता याची होईल. आणि हे आहे गाबुली पेर काढलेली आहे. हे अलगच फ्राय करते, खूप छान लागते, मला आवडते याची. अर्धी वेस्ट झाली, एकदम तुटली ना ती त्याच्यामुळं. चला सर्व मच्छी आता पटापट मी बनवून घेते. असं अगोदर लय टाईम झालेला आहे. गाईच तेल काढलेलं नाही पण आता आपल्याला तेल काढायला लागेल. तेल पहिला काढून घेते. बरं नाही खोलत नाही बघा, थोडाच राहिलेला तेल. दुसरा डब्बा आणलेला आहे. हा बघा तेल, त्याच्यामुळे आम्ही दुसरा डब्बा घेऊन आलो. चला आता हा ठेवते आणि पटकन एक साईडला मच्छी फ्राय करते. त्याच्यामध्ये लगेच हळद मसाला मी टाकून घेते. हा बघा तुटलेला आहे, मी पहिला हळद टाकते. सर्व व्यवस्थित मच्छी फ्राय करते. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आणि लगेच एक साईडला लगेच तवा ठेवते मी. चला काहीच हे बघा, आता एकदम व्यवस्थित मी मिक्स करून घेते. जरा हलवून लावते कसं डबल त्याचा काटा बिटा माझ्या हाताला लागायचा मला भीती वाटते. आणि हे बघा हे अलग मी काढते. मच्छी पहिला सर्व अशी मिक्स करून घेते. बागडा आहे आणि हा दुसरा बागडा कुठला रे बोलतो त्याला, पण तो बागडाच आहे. गाईज चलो गाईज मस्त की असं हे बघा आपलं तेल बी गरम झालंय. तवा आपला छोटा पडतोय. आपण ही मच्छी तळून घेऊ आणि मग नंतर घेऊ टाकू. वगैरे एक साईडला मी आपला तो काढून घालून घेते. एक साईडला भात घालते आणि इकडे आपली मच्छी कट्टी केलेली आहे. बघा मस्त वाटतं एकदम. पण तांदूळ बोलून घेते मी. भात घालते. आता आपण सगळं कापलेला आहे. आता लसूण टाकते मी पटकन. घेतली आहे मिरची, टॅमॅटो. याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. त्याच्यामध्ये मी टाकून घेते जरा आपला चिकन मसाला. याच्यामध्ये लगेच मच्छी टाकून घेऊ. ताजी मच्छी असली तर अजून चव लागते. आता आपली इकडं मच्छीची फ्राय सुद्धा इथे झालेली आहे. गाई चला मस्तपैकी आपला कालवण झालेला आहे. बल्ला कालवण
बल्याचा कालवण, तुम्ही काय बोलता वाकटी कालवण. आणि इकडं आपली फ्राय, आणि इकडं आपला भात झालेला आहे, आणि ही मच्छी इकडे. आणि आता यांना जेवण वाढते. चला चला गाईज, भांडे बिंडी घासली, असं जेवण सर्व ढाकण देऊन ठेवलेलं आहे. किती भांडी होती, आणि किचन बी माझा भरपूर माकलेला, म्हणजे फ्राय करताना पूर्ण या साईडला पूर्ण असा उडलेला. तर सर्व असं मी बोललो नंतर नको, मी बोललो आता सर्व घासून बिसून ठेवते. असं किचन जरा साफ असल्यावर जरा बरा वाटते. तर चला आता जरा आराम करू. का सांगू, बाबू बी आलेला माझा, आणि आता जीविका बी येईल. तर चला आता जराशी आराम करते, लगेच तुम्हाला थोड्या वेळात भेटते. गाईज हे बघा, इथं अजून आम्ही, ही बघा इकडे पिन आहे, अजून इथे एक बोर्ड लावायचं आहे वरती, म्हणजे पिन हे बघा वायर काढून ठेवलेली आहे, म्हणजे कसं लाईट पेटन. ह्याला लाईट आहे ना, मग खूप छान वाटेल. पण पाठीमागून सर्व अशी भांडींनी दिसतात. व्हिडिओ काढण्यासाठी मस्त आहे, मी इथं बोलते, पण पाठीमाग आपल्याला पडदा लावायला पाहिजे. आज किती दिवस रील्ससुद्धा बनवल्या नाही. माझं काम करूनच चाललेलं हे ते, म्हणजे थोडाफार आपला पसारा इकडे तिकडे आता झालेला आहे ना, तो सर्व व्यवस्थित ठेवते. आता बघते उद्या कपडे इकडे झुलून सर्व घेते मी. काबाडातले सर्व मेकअपचं सामान इकडे तिकडे झालेलं आहे. तर चला गाईच, आता आपण जरा भांडी घासू. हे बघा एवढी भांडी आहेत, आणि जरा अप्रेश ठेवून घेते. आणि खूप जरा टाईम झाला, खालून झाडून बिडून काढून आलो अंगणातून, आणि आता जरा अप्रेश ठेवते. आणि बघा मच्छी बिच्छी कशी सर्व मुलाई कशी उघडी ठेवली बघा. मी आता आलो ना बघते, हे अशी मुलं करतात. चला पहिलं मी अप्रेश ठेवते, त्या मच्छीवर ढाकण देते. आणि हा कलिंगड आईने आणलाय, तर अजून आम्ही कापलाच नाही, तसाच आहे. चला गाईज, सर्वांचं जेवण बिवण झालेलं आहे. आता भांडी जरा घासून घेते. हा बघा कसा कलिंगड कापला, आज तो मूर्त झाला कलिंगडाचा. याही आलं आणि याही कापला. आता कलिंगड कापत्यात, याला फ्रीजमध्ये ठेवते. आणि बघा अशी भांडी बिंडी आहेत. आता जरा किचन जरा साफ करून घेते. चला गाईज, आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.